रोहन खोलीत उभा होता आणि गंभीर नजरेने नेहाकडे पाहत होता. ही जी तुझी भाऊजाई आहे ती मला बाळ घेऊ देत नाही, तो हळूच म्हणाला. नेहा आपल्या छोट्याशा आवाजात डोळे पुसत म्हणाली. ती म्हणते, तू माझं बाळ पाडशील प्लीज. रोहनच्या आत थोडा राग उसळला, पण त्याने तो नायकासारखा सावरला. नेहा अजूनही 2 महिन्या आणि आपल्या छोट्याशा वाकड्या टेडी बेअर सोबत मुलांसारख्या निष्पाप गोष्टी करत होती. रोहनचं वय 27 वर्ष होतं आणि नेहा त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. उंचीत ती मोठी होती, पण विचार आणि वागणूक पूर्णपणे निष्पाप होते. समजूतदार मुली आवडणारा रोहन या काळजीपूर्वक नेहासमोर थोडा गोंधळलेला होता. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं. समीर आणि त्याची पत्नी पूजा यांचंही लग्न एकाच वेळी झालं होतं आणि पूजा आता एका मुलाची आई बनली होती. रोहन अजूनही नेहाच्या जवळ जाण्यासाठी आतुर होता. नेहाने हात पसरून म्हटलं, रोहन मला माझं बाळ हवंय, प्लीज मला बाळ करून दे. रोहन हसत म्हणाला, कमॉन, बाळ दुकानात मिळत नाही, ओके. मला सांग, तुला खरंच हवंय का? नेहाच्या डोळ्यात चमक आणि थोडी शरारत होती. हो हवंय, खरं तर 2 हवे. रोहन हलकेच हसला आणि विचारलं, तू सगळं सहन करशील? सगळंच. नेहाने झटकन हात हलवला. येस, सगळं. फक्त मला बाळ हवंय, म्हणजे हवंय. रोहन तिच्या निष्पाप आज्ञावर हसला. प्रॉमिस, ओरडणार नाहीस ना? नेहाने मान हलवली. मी का ओरडेन? मी खुश होईन. माझ्याकडे माझी मुलं असतील. रोहन म्हणाला, ठीक आहे, माझ्यासोबत ये. आज मी तुला बाळ नक्की देईन. तो लॅपटॉप बाजूला ठेवून नेहाला कपाटाजवळ घेऊन गेला. जा, हे घालून ये, असं म्हणत त्याने नेहाचा टेडी बेअर दूर ठेवला. नेहाने नाईट गाऊन पाहिला आणि निष्पापपणे विचारलं, हे घातल्यावर खरंच बाळ मिळेल का? रोहन हसत म्हणाला, बस मी सांगतोय ते कर, प्रश्न न विचारता. ओके. काही वेळाने नेहा खोलीत आली. नाईट गाऊनमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की रोहन काही क्षण थक्क झाला. नेहा घाबरत होती आणि गाऊनचा गळा हाताने धरून होती. रोहन तिच्याजवळ गेला आणि तिच्या वेण्या सोडल्या. तिचे लांब सडक दाट केस पाहून रोहनचं मन मोहरून गेलं. नेहाला थोडी भीती वाटत होती आणि रोहनने तिचा हात बाजूला करून तिला छातीशी धरलं. मनाला खूप सुकून मिळाला. रोहनने हळूहळू तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. तेवढ्यात नेहाच्या पोटात अचानक तीव्र वेदना उठल्या. रोहन, माझ्या पोटात दुखतंय, प्लीज मला हॉस्पिटलला घेऊन जा, बाळ येणार आहे, नेहा ओरडून म्हणाली. रोहन गंभीर होऊन बोलला, फक्त किस करून बाळ येत नाही, समजली? खूप काही सहन करावं लागतं, तेव्हाच हातात एक छोटंसं निरागस बाळ येतं. नेहा आनंदाने ओरडली, बाळ हवंय, आणि मग नेहाचा रंग अचानक उडाला. रोहनने आपला शर्ट काढला. 1 वर्षापासून तो या मुलीच्या बालिशपणाला सहन करत होता, पण आज तो आपल्या भावनांमध्ये वाहून जाऊ इच्छित होता. नेहा जशी उठू लागली तशी रोहन तिच्या अंगावर झोपला. त्याने नेहाच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंतवली. नेहा जशी रोहनमध्ये सामील होऊ लागली तशी तिचे हृदय थरकापणारी ओरड निघाली. पण रोहनने तिच्या ओठांवर आपला हात ठेवला आणि तिच्या ओरड्या दाबून टाकल्या. रोहनला हे माहीत नव्हतं की ही निरागस नेहा त्याच्या वडिलांच्या मित्राची एकुलती एक मुलगी होती. सुरुवातीपासूनच ती खूप भोळी आणि बेफिकीर होती. नेहाला मुलांवर प्रचंड प्रेम होतं. जेव्हा ती गल्लीत छोट्या मुलांना खेळताना पाहायची तेव्हा त्यांना पकडून आपल्या घरी घेऊन यायची आणि त्यांच्याबरोबर खेळायला लागायची. तिची आई नेहमी ओरडायची, नेहा, मी तुझ्या या सवयीमुळे वैतागले आहे. शेजारच्या मुलांना घरी आणतेस आणि त्यांच्या आईवडिलांना दरवाजा ठोकून विचारायला यावं लागतं की आमची मुलं कुठे गेली, तुला काय हवंय? नेहा मोठ्या निरागसपणे म्हणाली, आई, मला बाळ हवंय. आईचे डोळे विस्फारले. काय, तू वेडी झालीस का? नेहाने लगेच म्हणाली, आई, ही रत्ना काकू ना, तीही तुमच्या वयाची आहे आणि 4 वर्षांपूर्वी देवाकडून बाळ घेऊन आली होती. तुम्हीही हॉस्पिटलला चला.
मलाही एक छोटंसं बाळ आणून द्या. तिच्या आईने रागाने म्हणाली, अरे देवा, मी तर तुझ्यामुळे वैतागले आहे. तुझं डोकं ठीक आहे का? अरे, असं हॉस्पिटलला जाऊन बाळ मिळत नाही. नेहाने डोकं खाजवत विचार केला. आई, असंच तर मिळतात. मी रत्ना काकूंकडे विचारलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, हॉस्पिटलला जा, तुम्हाला बाळ मिळेल. नेहा लगेच म्हणाली, आई प्लीज, हॉस्पिटलला चला. मलाही बाळ आणून द्या. मी स्वतः सांभाळेन. मग शेजारच्या मुलांना घरी आणणार नाही. नेहाच्या आईने तिला रागाने पाहिलं. असं करते, तुझं लग्न करून टाकते. मग आण. देवाकडून जितकी बाळं घ्यायची तितकी घेऊन ये. अरे, माझं वय काय आहे बाळ जन्माला घालण्याचं? नेहा अभ्यासात कमकुवत होती आणि आपल्या वर्गात मुश्किलीने पास व्हायची, म्हणून तिने आर्ट्स घेतलं. 17 वर्षांच्या वयात तिने मॅट्रिक पास केली आणि मग अभ्यास सोडला. नेहाच्या खोलीत खूप सारी खेळणी होती. टेडी बिअर, बाहुल्या अशा अनेक गोष्टी होत्या. तिचे वडील दुबईत काम करत होते आणि जेव्हा जेव्हा ते घरी येत तेव्हा नेहासाठी खूप सारी खेळणी घेऊन येत. पण नेहाला खेळण्यांपेक्षा लहान मुलांचाच जास्त लळा होता. ती आपली खेळणी गल्लीतील छोट्या मुलांना देऊन टाकायची. गल्लीत कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं की नेहा धावत तिथे जायची. त्या छोट्या निष्पाप बाळाला हातात घेऊन ती बारकाईने पाहायची. त्याचे छोटे छोटे हात स्पर्श करून अनुभवायची. याच दरम्यान समीरच्या कुटुंबियांनी सांगितलं की आता लग्नासाठी जास्त वाट पाहता येणार नाही. लग्न फक्त समीरचंच होणार होतं. रोहनचे वडील जेव्हा नेहाच्या वडिलांना भेटले तेव्हा त्यांना दिसलं की नेहाचे वडील खूप थकलेले आहेत आणि एकटेच सगळी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी सुचवलं की नेहालाही सोबत घेऊन जावं. मग रोहनच्या वडिलांनी प्रस्ताव ठेवला, तसं करा, नेहाचं लग्न माझा मुलगा रोहनशी लावून द्या. नेहाच्या वडिलांनी चिंता व्यक्त केली. ती अजून खूप लहान आहे, फक्त 17 वर्षांची आहे आणि एकुलती एक मुलगी आहे. तिचं बालपण अजूनही स्पष्ट दिसतं. ती लग्नाच्या जबाबदाऱ्या निभावू शकेल की नाही याची मला खात्री नाही. यावर रोहनच्या वडिलांनी त्यांना विश्वास दिला, तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमच्या मुलीची पूर्ण काळजी घेईन. आईवडिलांची कमतरता तिला जाणवू देणार नाही. लोक काही बोलू नयेत म्हणूनच हे लग्न लावतोय. त्यावेळी रोहनचं वय 27 वर्ष होतं आणि तो लग्नाचा विचार आधीच करत होता. जेव्हा त्याच्या वडिलांनी नेहाचा फोटो दाखवला तेव्हा ती कुठूनही 17 वर्षांची वाटत नव्हती. एका लग्नात काढलेल्या त्या फोटोमध्ये ती मोकळ्या केसात आणि हलक्या मेकअपमध्ये दिसत होती. रोहन म्हणाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. रोहनला माहीत होतं की नेहाचे आईवडील दुबईला जाणार होते, म्हणून लग्न लवकर होणं गरजेचं होतं. समीरसोबतच त्याच्याही लग्नाची तारीख त्याच दिवशी ठरली. रोहनची फक्त एवढीच इच्छा होती की लग्नाआधी एकदा तरी नेहाला भेटावं, पण ते सोपं नव्हतं. त्याने आपल्या आईला सांगितलं, मला मुलीला समोरासमोर भेटायचं आहे, थोड्या गोष्टी बोलायच्या आहेत. पण आईने स्पष्ट नकार दिला. नाही, पहिली भेट थेट लग्नातच होऊ दे. मध्ये फक्त 1 महिना आहे, लोकांना किती वाईट वाटेल. आपण असं सांगितलं की भावी सून भेटल्याशिवाय आमच्या मुलाला चैन पडत नाही. रोहनच्या आईने त्याला लाजवले होते, पण रोहनला हे माहीत नव्हतं की त्याची होणारी पत्नी इतकी निष्काळजी आणि नासमज असेल. लग्नाच्या वेळी नेहा खूप रडली आणि लग्नाच्या रात्री जेव्हा रोहन खोलीत आला तेव्हा त्याच्या मनात भावनांचा प्रचंड सागर उसळत होता. पण नेहा मात्र अस्वस्थपणे खोलीत इकडून तिकडे फिरत होती. रोहनला वाटलं होतं की नेहा पलंगावर बसून त्याची वाट पाहत असेल, पण तिला पाहून तो चकितच झाला. कधी ती पलंगाखाली काहीतरी शोधत होती, तर कधी कपाटं उघडून आत डोकावत होती. रोहनने दार बंद केलं आणि विचारलं, नेहा, तुम्ही काय शोधताय? ती मोठ्या निष्पापपणे म्हणाली, माझा टेडी बेअर. आई म्हणाली होती की माझा टेडी बेअर माझ्या खोलीत असेल, पण इथे तर दिसतच नाही. कुठे आहे?
रोहन तिला आश्चर्याने पाहू लागला. नेहा इतकी अस्वस्थ होती की तिला टेडी बेअर मिळाला नाही तर काय होईल हे सांगता येत नव्हतं. रोहनने विचारलं, आजच्या रात्री तुला टेडीचा काय उपयोग आहे? नेहा डोकं खाजवत म्हणाली, मला झोप येत नाही. मी टेडीशिवाय झोपतच नाही. आणि हे कपडेही खूप टोचतायत. रोहन म्हणाला, बघ, अजून तर मी तुला नीट पाहिलं सुद्धा नाही. तुझ्याशी नीट बोललोही नाही. नेहा डोळ्यात झोपेची चमक आणत म्हणाली, काय बोलायचं आहे? मला झोप येते. मला झोपायचं आहे. माझा टेडी आणून दे ना. नेहाच्या हालचाली रोहनला विचित्र वाटल्या. लग्नानंतर मुली सहसा लाजतात, संकोच करतात, घाबरतात. पण नेहामध्ये असं काहीच नव्हतं. रोहन लगेच बाहेर गेला आणि आईला म्हणाला, आई, ही कसली मुलगी आहे? आई हसत म्हणाली, ती आईवडिलांची फार लाडकी आहे. भाऊ बहीण नाहीत म्हणून खेळण्यांची सवय आहे. हळूहळू वेळेनुसार सगळं ठीक होईल. तू तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. रोहनचे धाबे दणाणले. नेहा त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. याचा अर्थ काय? ती तर 16-17 वर्षांचीच आहे असं त्याच्या मनात आलं. आई म्हणाली, हो बेटा, फक्त 6 महिन्यांपूर्वीच मॅट्रिक पास झाली आहे. दिसायला मोठी वाटते पण अजून खूप बालिश आहे. रोहन तिथेच सोफ्यावर डोकं धरून बसला. आजच्या रात्री मुलगी इतकी नासमज असेल असा त्याने अजिबातच विचार केला नव्हता. रोहनची आई त्याच्याजवळ बसली आणि म्हणाली, बेटा, काळजी करू नकोस. हळूहळू सगळं ठीक होईल. रोहन म्हणाला, आई, मला कळत नाही मी हे कसं निभावून घेऊ. मला समजूतदार मुली आवडतात आणि ही मुलगी तर पूर्णपणे निष्काळजी वाटते. मग रोहन परत खोलीत गेला आणि पाहिलं तर नेहा स्वतःच दुपट्टा काढायचा प्रयत्न करत होती, पण तो तिच्या चोळीला अडकलेला होता. डोक्यावर काही पिन लावलेल्या होत्या आणि त्या काढताना ती गोंधळून गेली होती. रोहनने दरवाजा बंद केला आणि कडी लावली. तो ड्रेसिंग टेबलजवळ गेला आणि नेहाचा दुपट्टा काढू लागला. नेहा इतकी सुंदर दिसत होती की रोहनचे हृदय तिच्यासाठी धडधडत होते. रोहनने तिचे दागिने काढायला सुरुवात केली, पण नेहाने धक्का देऊन त्याला मागे ढकलले. निर्लज्ज, तुझी हिंमत कशी झाली? नेहा रागाने म्हणाली. रोहन हळूच म्हणाला, ही गोष्ट आईला सांगू नकोस. इथे बस, मी तुला काही समजावतो. नेहाने हात ओढत म्हणाली, मला झोप येते आहे. मला कोणाचीही गोष्ट ऐकायची नाही. आत्ता माझ्या डॅडींना बोलावून आण. रोहनला वाटले की त्याने तिचे डोके पकडून आपल्या मांडीत उचलावे, पण त्याने शांत राहून नेहाला समजवण्याचा प्रयत्न केला. रात्री 1 वाजता रोहन गाडी घेऊन बाहेर पडला आणि उघडी असलेली गिफ्टची दुकानं शोधू लागला. एक दुकान बंद होणार होती. तिथे त्याने मोठा टेडी बेअर घेतला आणि आणून नेहाला दिला. नेहा आपल्या टेडीला मिठी मारून झोपी गेली आणि रोहन तिला फक्त बघत उभा राहिला. रिसेप्शनच्या दिवशी नेहा त्या ड्रेसमध्ये खूप अस्वस्थ होती आणि रोहनचा मूडही खराब होता. त्याची बायको खूप सुंदर होती, पण तिला रोहनच्या भावनांचा काहीही अंदाज नव्हता. नेहा आली की लगेच म्हणाली, लवकर माझा दुपट्टा आणि दागिने काढ, मला खूप त्रास होतोय. रोहन फक्त तिला बघत राहिला. आज तो आधीच रागात होता, म्हणून त्याने म्हणाला, स्वतःचे काम स्वतः कर. तुला माझ्या भावनांचा काय फरक? कालची संपूर्ण रात्र तू एकटी झोपलीस. मला काय काय वाटले ते माहीत नाही. कोणतीही मुलगी तितकी मूर्ख नसते जितकी तू आहेस. नेहाने मोठ्या कष्टाने आपला दुपट्टा काढला आणि दागिने फेकून दिले. रोहन म्हणाला, ते उचला आणि नीट लॉकरमध्ये ठेवा. नेहा म्हणाली, आय विल कंप्लेन. बघून घे. आणि ती रडायला लागली. रोहनला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने खोल श्वास घेतला आणि नेहाजवळ गेला. मजबुरीने त्याने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, ओके, आता ओरडत नाही. मग त्याने तिचे दागिने स्वतः बॉक्समध्ये घालून लॉकरमध्ये ठेवले. नेहाने आपले आरामदायक कपडे घातले, सैल शर्ट आणि सैल ट्राउझर. हाततोंड धुतले आणि ती खोलीबाहेर आली. 2 वेण्या घातल्या
आणि आपला टेडी पकडून बेडवर झोपली. रोहनची झोप उडाली. तो नेहाजवळ गेला आणि म्हणाला, थोड्या गप्पा मारूया. नेहा म्हणाली, नो, मला झोप येते आहे, उद्या बोलू. आई मला 10 वाजता झोपवायची आणि आता 1 वाजला आहे. रोहनच्या डोळ्यात तिच्या झोपेने भरलेली निरागसता बघून डोळे त्याचे उघडे राहिले. जेव्हा त्याचे चालले नाही, त्याने उशी नीट केली आणि स्वतःही पलंगावर झोपला. पण नेहाला काहीच फरक पडला नाही. रात्री नेहा गाढ झोपेत गेली. रोहनने हळूच तिचा टेडी काढून तिला आपल्या बहुपाशात घेतले. नेहाने लगेच रोहनला मागे ढकलत म्हटले, स्टॉप, मागे हट, इथे काय करत आहेस? रोहन नम्रपणे म्हणाला, नेहा प्लीज, मला तुझ्याजवळ येऊ दे. माझीही मजबुरी समजून घे. जसा त्याने आपले ओठ नेहाच्या मऊ ओठांवर ठेवले, तशी नेहा घाबरून थरथर कापू लागली आणि तिने पटकन आपल्या ओठांवर हात ठेवला. रोहनने हलकीशी उसासा घेत म्हणाला, हात काढ, कमॉन, नवऱ्याला त्रास देऊ नकोस. नेहाने जोरात नाही म्हटले. रोहनने तिचे दोन्ही हात एका हाताने दूर केले. तेवढ्यात नेहा किंचाळली, हेल्प, वाचवा. तेवढ्यात अचानक दारावर टकटक झाली. आता काय करायचे या विचाराने रोहन गोंधळून गेला. दार उघडताच नेहा रडत आपल्या आईच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, हा माझा नवरा खूप घाणेरड्या हरकती करतो. रोहनच्या आईने नजर खाली घातली. रोहन इतका लाजला होता की त्याला पळून जावं असं वाटत होतं. नेहाने आपली सारी निरागसता आणि भीती दाखवली. रोहन लगेच आपल्या आईजवळ गेला आणि म्हणाला, काहीच झाले नाही मम्मी. असे करा, हिला तुमच्या खोलीत झोपवा, हिला थोडी अक्कल द्या. मला माहीत असते की तुम्ही सगळे माझ्यासोबत असे करणार आहात, तर मी खरंच लग्नालाच नकार दिला असता. ही फारच मूर्ख मुलगी आहे. असे म्हणत त्याने आपली उशी उचलली आणि दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. मनात राग आणि जळजळ घेऊन एका बाजूला तो होता, तर दुसऱ्या बाजूला नेहा रडत होती. रोहनच्या आईने तिला शांत केले, पण ती काय समजावणार? नेहा काहीच समजून घ्यायला तयार नव्हती. आईने खूप समजावले, तो तुझा नवरा आहे, तो तुझ्या जवळ आला तर त्यात काही वाईट नाही. पण नेहा म्हणाली, नाही, तो खूप त्रास देतो. तुम्हाला माहीत नाही त्याने माझ्यासोबत काय केले. हे ऐकणे रोहनच्या आईसाठी खूप कठीण होते. प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. त्यांनी हळूच म्हटले, ठीक आहे, तू शांत हो, का रडतेस? नेहाने आपला टेडी उचलून घट्ट मिठीत धरला आणि विचारले, मी झोपू का? हो झोप, आई म्हणाल्या. नेहाने पुन्हा घाबरत विचारले, तुमचा मुलगा तर येणार नाही ना? खोलीत मला त्याची भीती वाटते. आई हसत म्हणाल्या, नाही येणार, मी त्याला मनाई करीन. हे ऐकून नेहाला थोडासा दिलासा मिळाला आणि ती आपल्या पलंगावर परत झोपली. रोहनची आईही आपल्या खोलीतून निघून गेली. पुढच्या सकाळी नाश्त्याच्या वेळी रोहन दुसऱ्या खोलीतून बाहेर आला. पूजा आणि समीर दोघेही त्याच्याकडे पाहत होते. समीर चेष्टा करत म्हणाला, काय रे नवरदेव, हा वेगळ्या खोलीत झोपण्याचा सीन काय आहे? रोहन आधीच रागात होता. तो म्हणाला, नशीब खराब असेल ना, तेव्हा माणसाला दुसऱ्या खोलीतच झोपावं लागतं, आणि टेबलावर बसला. रोहनची आई नाश्ता वाढताना म्हणाली, गप्प बसून नाश्ता करा. रोहन शांत बसला होता, पण तक्रारीने आईकडे पाहत होता. थोड्याच वेळात नेहाही तयारी करून खोलीतून बाहेर आली आणि रोहनच्या आईजवळ बसली. पूजा म्हणाली, अरे, इथे का बसलीस? तुझ्या नवऱ्याजवळ बस आणि त्याला नाश्ता दे. नेहा म्हणाली, नाही, मला त्याच्याजवळ बसायचं नाही, तो खूप घाणेरडा आहे. हे ऐकून रोहनच्या घशात ब्रेड अडकली. त्याला भीती वाटत होती की नेहा रात्रीची गोष्ट सगळ्यांसमोर सांगेल. तेवढ्यात रोहनचे वडीलही नाश्त्यासाठी आले. रोहनच्या आईने नेहाच्या कानात हळूच म्हटले, बाळा, शांतपणे खा. अशा गोष्टी कुणालाही सांगत नाहीत, आणि सगळ्यांसमोर तर अजिबात नाही. नेहाने मान खाली घातली, आपल्या प्लेटमध्ये ऑमलेट घेतले आणि ब्रेडसोबत खायला लागली. नाश्ता झाल्यावर नेहा घराच्या लॉनमध्ये गेली.
रंगीबिरंगी फुले पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आले. तिने पटकन गुलाबी, चमेली आणि झेंडूची फुले तोडून आपल्या दुपट्ट्यात भरायला सुरुवात केली. रोहन बाहेर आला आणि विचारले, हे काय करतेस? नेहा म्हणाली, याचा गुच्छा बनवणार आहे. मला खूप आवडतं. तिच्या स्वच्छ निरागस चेहऱ्याकडे पाहून रोहनचा राग पुन्हा कमी झाला. तो म्हणाला, दे, एक गुलाब तुझ्या केसात लावतो. ती लगेच मागे सरकली आणि म्हणाली, नको, तुम्ही खूप घाणेरडे आहात. मी तुम्हाला माझ्या जवळही येऊ देणार नाही. रोहन हसत म्हणाला, बरं, किती दिवस मला जवळ येऊ देणार नाहीस? एक ना एक दिवस मी नक्कीच तुझ्या जवळ येईन, आणि ज्या दिवशी येईन ना, त्या दिवशी तुझी हालत खराब करीन. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. असे म्हणत तो आपल्या मित्रांकडे निघून गेला. नेहाने सगळी फुले गोळा करून आपल्या खोलीतील फुलदाणीत ठेवली. संध्याकाळी रोहन मित्रांसोबत परत आला तेव्हा त्याने पाहिले की नेहा कमरेला दुपट्टा बांधून मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. एवढ्या मोठ्या बंगल्यात राहत असूनही संध्याकाळी मुले बाहेर येऊन खेळत असत. कुणी बॅडमिंटन खेळत होते, कुणी क्रिकेट, आणि नेहा मुलांसोबत खेळत होती. रोहनला हे पाहून विचित्र वाटले, कारण त्याचे मित्र त्याला घरी सोडायला आले होते. एक चेंडू त्याच्या मित्राच्या गाडीच्या बोनटवर लागला. त्याचा मित्र म्हणाला, हा कोण आगाऊ आहे? रोहनने पाहताच त्याचे होश उडाले. त्याचे मित्र त्याच्या बायकोला भेटायला आले होते आणि नेहा गल्लीत मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. मित्र म्हणाला, फारच विचित्र मुलगी आहे. एवढी मोठी असून लहान मुलांसोबत खेळते. रोहन लाजेने नजर वर करू शकत नव्हता. मग तो गाडीतून खाली उतरला आणि म्हणाला, ठीक आहे, तुम्ही सगळे जा. मित्र म्हणाले, असं कसं जाऊ? तूच तर म्हणत होतास, आम्हाला तुझ्या बायकोच्या हातची चहा पाजणार नाहीस का? आम्ही चहा न पिता थोडेच जाणार आहोत, मित्र म्हणाले. रोहनने लगेच बहाणा केला, आता निघा इथून, पुन्हा कधीतरी पाजीन. लग्न इतक्या घाईत झालं होतं की रोहन आपल्या मित्रांना नीट बोलावूही शकला नव्हता, आणि ज्या अवस्थेत मित्रांनी नेहाला पाहिलं त्यामुळे तो खूपच लाजला. नेहाने हे सगळं पाहिलं आणि म्हणाली, थांबा, आत्ता मी माझ्या नवऱ्याला सांगते. नेहा रागाने म्हणाली, तुम्ही किती मोठे चीटर आहात. मी आऊटही झाले नाही आणि तुम्ही मला आऊट म्हणायला लागलात. मग तिने एका 10 वर्षाच्या मुलाचा हात धरून रोहनकडे येत म्हटले, बघा रोहन, हा इतका चीटर आहे की मी आऊटही झाले नाही, तरी म्हणतो मी आऊट झाले. बॉल विकेटला लागलीच नव्हती. मी स्वतः पाहिलं होतं. रोहनचा मित्र, जो गाडी मागे घेत होता, त्याने झटक्यात गाडी थांबवली आणि रोहनकडे आला. त्याने विचारले, ही मुलगी कोण आहे? नेहाने सरळ उत्तर दिलं, मी याची बायको आहे. हा माझा नवरा आहे. रोहनचा मित्र थक्क झाला. त्याने नेहाकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आणि म्हणाला, रोहन, ही तुझी बायको आहे? तू तर म्हणत होतास की ती खूप डिसेंट आहे. पहिल्याच भेटीत नेहाने रोहनची पोल उघडली होती. रोहन खूपच लाजला. मित्रांसमोर थोडी इज्जत वाचावी म्हणून त्याने नेहाचं कौतुक करण्याचा प्रयत्न केला, कारण मित्रांमध्ये रोहन नेहमीच खूप कॉन्फिडंट आणि निवडक राहिला होता. तो म्हणायचा की त्याला कुठलीही साधी मुलगी आवडत नाही, फक्त समजूतदार आणि स्मार्ट मुलीशीच लग्न करेल. पण नेहा तर त्याच्या अगदी उलट होती. रोहनचा मित्र मान हलवत परत निघून गेला. रोहनने नेहाचा हात पकडला, बॅट हिसकावून जमिनीवर फेकली आणि तिला ओढत बंगल्याच्या आत घेऊन गेला. घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती की नेहा बाहेर मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. आत येताच लाऊंजमध्ये पूजा स्वच्छ कपड्यात आणि मेकअप करून रोहनच्या आईसोबत चहा पीत बसलेली होती. समीर कदाचित कुठल्या कामासाठी बाहेर गेला होता. पूजा नीटनेटकीपणे चहा पीत असल्याचं पाहून रोहनने आईजवळ जाऊन नेहाचा हात सोडत रागाने विचारलं, ही बाहेर काय करत होती? कुणाची परवानगी घेऊन गेली होती मम्मी? तुम्ही हिला बाहेर जायची परवानगी दिली होती का? रोहन प्रचंड रागात होता. नेहाची अवस्था पाहून आईही चकित झाली. कपड्यांवर माती लागलेली होती, चेहरा घामाने भिजलेला होता आणि हातांवरही माती होती. आईने विचारलं, बाळा,
कुठून येतेस? रोहन म्हणाला, मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. तुम्हाला माहीत आहे, मी मित्रांसोबत आलो होतो. मला किती लाज सहन करावी लागली याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. मम्मी, हिच्या हरकती अशाच राहिल्या तर मी हिच्यासोबत आयुष्य घालवू शकणार नाही. एवढं बोलून तो खोलीत निघून गेला. नेहा म्हणाली, मलाही याच्यासोबत राहायचं नाही. तुम्ही मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडून द्या. सतत ओरडत असतात, हे करू नको, ते करू नको, इथे बसू नको, तिथे बसू नको. मला याच्यासोबत राहायचंच नाही. रोहनच्या आईने शांतपणे म्हटलं, इकडे ये, माझ्या जवळ येऊन बस. आई म्हणाल्या, बघ बाळा, तुझं लग्न झालं आहे. लग्नानंतर मुली अशा मुलांसोबत क्रिकेट खेळत नाहीत. आता तू मोठी झाली आहेस. नेहा म्हणाली, हो ना, पण मी माझ्या माहेरी सुद्धा मुलांसोबत क्रिकेट खेळायचे. क्रिकेट खेळणं काही गुन्हा नाही. आईने समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. एकदा ती गल्लीत उभी होती, तेव्हा समोरच्या बंगल्यातून काही मुले बाहेर आली. त्यातल्या एका मुलाने साधारणतः 7 वर्षाच्या लहान मुलाला धरून ठेवले होते. नेहा लगेच त्या घराजवळ गेली आणि म्हणाली, दे मला, दे याला. त्या मुलाने लहान मुलाला नेहाकडे दिले. तोच तो मुलगा होता ज्याच्यासोबत नेहा क्रिकेट खेळायची. नेहा म्हणाली, दीदी, तुम्ही याला धरून ठेवा, मी 2 मिनिटात येते. असं म्हणून तो मुलगा आत गेला. नेहा बराच वेळ त्या मुलाची वाट पाहत राहिली, पण तो बाहेर आलाच नाही. मग नेहा त्या लहान मुलाला आपल्या घरी घेऊन आली आणि लॉनमध्ये बसून त्याच्यासोबत खेळू लागली. 2 तास निघून गेले. नेहा त्या लहान मुलात इतकी गुंग झाली होती की त्याच्या आईची काय अवस्था होत असेल याची तिला जाणीवच राहिली नाही. त्या मुलाची आई वेड्यासारखी त्याला शोधत होती. त्याच्या मोठ्या भावालाही नेहाचं घर कोणतं आहे हे माहीत नव्हतं. तो एवढंच सांगत होता, इथे एक दीदी उभी होती, मी त्यांच्याकडेच त्याला दिलं होतं. शेवटी चौकीदाराने ओळखलं आणि म्हणाला, तुमचं मूल तर आमच्या घरी आहे. त्याचवेळी रोहनची आईही लॉनमध्ये आली होती आणि मोलकरणीला तिथेच चहा आणायला सांगत होती. नेहाच्या मांडीवरती लहान मूल पाहून आईने विचारलं, बाळा, हा कोण आहे? त्या क्षणी त्या मुलाची आई तिथे आली आणि म्हणाली, तुम्ही माझं मूल का नेऊन ठेवलं? नेहा रडवलेल्या आवाजात म्हणाली, मी वेड्यासारखी याला शोधत होते. तुम्हाला थोडीही कल्पना आहे का एखाद्या आईवर काय बिततं जेव्हा तिचं लहान मूल तिला दिसत नाही? ती बाई गप्प राहिली. तो मुलगा म्हणाला, दीदी, मुद्दाम मला इथे घेऊन आली. नेहा म्हणाली, याला मला दिलं होतं. रोहनची आई खूपच लाजली. पूजानेही नेहाकडे विचित्र नजरेने पाहिलं. ती बाई आपलं मूल घेऊन निघून गेली. रोहनच्या आईने म्हटलं, बाळा, तू हे काय केलंस? लोक काय म्हणतील की तू दुसऱ्यांची मुलं पळवतेस? नेहा निरागसपणे म्हणाली, मला लहान मुलं खूप आवडतात. मला वाटतं त्यांना जवळ ठेवावं, त्यामुळे वेळ छान जातो. असेच दिवस जात राहिले. रोहनने नेहासोबतचं अंतर कमी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा तो तिच्या जवळ जायचा तेव्हा नेहा रडायची किंवा किंचाळायची. त्यामुळे वैतागून तो मागे हटायचा. पण जेव्हा पूजा गर्भवती झाली तेव्हा रोहनला जाणवलं की आईने जर त्याला साथ दिली असती तर कदाचित तोही बाबा होण्याचा आनंद अनुभवू शकला असता. समीरने सगळ्या परिसरात मिठाई वाटली. तो खूप खुश होता आणि पूजाची काळजी घेत होता. पूजालाही अभिमान वाटत होता. रोहनने स्वतःला कामात गुंतवून घेतलं. आता तो नेहाला काहीच बोलत नसे. घरी यायचा, जेवायचा आणि लॅपटॉप घेऊन बसायचा. पण जेव्हा पूजाला मुलगा झाला तेव्हा नेहाचा आनंद पाहण्यासारखा होता. तिला वाटलं जणू देवाने तिला एक खेळणं दिलं आहे. आता ती त्याच्यासोबत खेळेल आणि बोलत राहील. जसं पूजा घरी आली आणि नेहाने तिच्या मुलाला मांडीवर घेतलं तसं नेहा म्हणाली, ठेवा, हा माझा मुलगा आहे. जर पडला तर तुम्हाला अक्कल नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी टेडी आणि खेळण्यासारख्या समजता. खबरदार, माझ्या मुलाला हातही लावलात तर. पूजाने नेहाला खूप ओरडलं. त्यामुळे ती रडत रडत रोहनजवळ आली. रोहन लॅपटॉपवर व्यस्त होता.
नेहा म्हणाली, मला बाळ हवंय. मलाही बाळ हवंय. हे ऐकून रोहनचा 1 वर्षाचा संयम संपला. आज तर नेहाने स्वतःची बाळाची इच्छा व्यक्त केली होती. रोहनला आता पूर्ण कल्पना आली होती की नेहाला बाळांची किती तीव्र इच्छा आहे. जिथे कुठे ती बाळ पाहायची तिथे वेड्यासारखी त्याला कडेवर घेण्यासाठी धावायची. कित्येक वेळा रोहन तिला मॉलमध्ये घेऊन जायचा आणि तिथे छोटी बालके दिसली की ती आपली खरेदी सोडून त्या बाळाच्या आईजवळ जाऊन विचारायची, हे किती गोड आहे, मी 2 मिनिटांसाठी कडेवर घेऊ का? रोहन विचारायचा, तुला बाळ पाहून काय होतं? नेहा हसून म्हणायची, तुम्हाला माहीत नाही, मला बाळ खूप आवडतात. आज रोहनने तिला पूर्णपणे सांभाळले. त्याने नेहाचे कोमल होठ आपल्या ताब्यात घेऊन तिच्या किंचाळ्या थांबवल्या. संपूर्ण रात्र तो आपली मनमानी करत राहिला. जेव्हा नेहा रडायची आणि अश्रू ढाळायची तेव्हा रोहन म्हणायचा, बाळ हवं ना, मी तुला बाळच तर देतोय. मग तो नेहाला समजवायचा की छोट्या छोट्या बाळांच्या गोष्टी करणं ठीक आहे. तुझं बाळ खूप गोड होईल, अगदी माझ्यासारखे डोळे, तुझ्यासारखे छोटे छोटे हात, छोटे छोटे डोळे आणि मासूम अस्तित्व. नेहाच्या मनात बाळाची प्रतिमा उभी राहू लागली. पण जेव्हा रोहनची तीव्रता सहन करावी लागायची तेव्हा ती तडफडून जायची. कधी ती त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तो तिचा हात थांबायचा. कधी तिचे अश्रू आपल्या ओठांनी पुसायचा तर कधी तिच्या विरोधाला आपल्या ओठांनी बंद करायचा. आज 1 वर्षानंतर पहिल्यांदाच तो समाधानाची झोप घेत होता. पण नेहा मात्र खूप व्याकुळ होती. पहिल्यांदाच तिला अशा नात्याची वेदना जाणवत होती. जर बाळाची इच्छा नसती तर कदाचित आज रोहनच्या जवळ ती आली नसती. पण ही वेदना तिलाही खूप जाणवत होती. बाकी येणाऱ्या वेदनांचा तर तिला अंदाजच नव्हता. सकाळी सर्वात आधी रोहनचे डोळे उघडले. आपल्या शेजारी नेहाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. पण नेहाचा निरागस चेहरा पाहून त्याला संपूर्ण रात्रीची घटना आठवली. त्याला नेहावर पुन्हा प्रेम आलं. जेव्हा रोहनने नेहाच्या कपाळावर चुंबन घेतलं तेव्हा ती घाबरून उठून बसली. तिचा चेहरा भयाने भरला होता. रोहनने विचारलं, काय झालं? नेहा रागवलेल्या आवाजात म्हणाली, हात लावू नका. रोहन म्हणाला, बघ, आपल्या दोघांमध्ये जे काही घडलं ते सर्व पती-पत्नींमध्ये घडतं. मी तुझ्यासोबत काही वेगळं केलं नाही. आणि जरा जपून, जर तू आईला किंवा पूजा भाभीला किंवा कुणालाही याबद्दल सांगितलंस तर ही वाईट गोष्ट आहे. अशा गोष्टी कुणाला सांगत नाहीत. नेहा आश्चर्याने त्याला पाहत होती. ती म्हणाली, काय, सर्वजण असंच करतात? काय, सर्वजण आपल्या पत्नीवर असा अत्याचार करतात? समीरबाईनेही पूजा भाभीसोबत असंच केलं असेल? त्यांनाही इतकीच वेदना झाली असेल ना? किती वाईट आहेत ना तुम्ही आणि तुमचे भाऊ? रोहन हसला आणि म्हणाला, सर्वजण असंच करतात आणि यानंतरच बाळ येतं, समजलंस? नेहाच्या मनात भय बसलं. रोहन उठून बसला. त्याने आपले ऑफिसचे कपडे काढले. पण नेहाच्या कमरेला खूप वेदना होत्या. जेव्हा रोहन आंघोळ करून तयार झाला तेव्हा त्याने नेहाला आंघोळ करण्याची पूर्ण पद्धत समजावली आणि खोलीबाहेर निघून गेला. नेहासाठी सर्व काही पूर्ण नवीन होतं. ती उठली, आंघोळ केली, कपडे बदलले आणि बाहेर आली. तिची सासू नोकराणीकडून नाश्त्याची व्यवस्था करायला सांगत होती. रोहनची आई नेहाला म्हणाली, बेटा, तू नाश्ता कर. नेहा शांतपणे नाश्ता करू लागली. तिथेच पूजा आपल्या लहान मुलाला मांडीत घेऊन त्याच्याशी बोलत होती. नेहा तिच्या जवळ येऊन बसली. पूजाने कपाळावर हलकी आठी घातली. पण नेहा हसतमुखाने म्हणाली, भाभी, मला भीती नाही. मी याला पाडणार नाही. फक्त 2 मिनिटांसाठी माझ्याकडे राहू द्या. पूजाने हळुवारपणे समजावून सांगितले, हो, कारण मुलं खूप मौल्यवान असतात. अपत्य मिळवण्यासाठी स्त्रीला किती त्रास सहन करावा लागतो हे तुला माहीत असलं पाहिजे. नेहाने लक्ष देऊन म्हटले, हो भाभी, मी समजले. फक्त याला मला द्या. मी खूप काळजी घेऊन धरेल. पूजाने अतिशय नाजूकपणे आपला मुलगा नेहाच्या मांडीत ठेवला. नेहा त्याच्या हातांना, डोळ्यांना आणि मासूम कृतींना पाहून खूप खुश झाली. तिने त्याच्या मऊ मऊ बोटांना स्पर्श करत म्हटले, खूप कोमल आहे.
अगदी टिश्यू पेपरसारखा. पूजा हसली. मुलं अशीच नाजूक असतात. नेहाने विचारले, भाभी, रात्री हा रडतो का? पूजाने हसत म्हटले, हो, पूर्ण रात्र झोपू देत नाही. पण ही तर आनंदाची कारणं आहे. नेहाने म्हटले, मग तुम्हाला खूप छान वाटत असेल ना भाभी? पूजाने हसत म्हटले, माझ्या डोळ्यांना झोप लागते, पण मी याला सांभाळत राहते. थोड्या वेळाने नेहाने मुलाला हळुवारपणे परत पूजाकडे दिले. रात्री जेव्हा रोहन घरी आला, त्याने पाहिले की नेहा साध्या कपड्यात बसली आहे. तो म्हणाला, तू इथे काय करतेस? जा, तयार हो. नेहाचं हृदय अचानक जोरात धडधडू लागलं. तिने घाबरत म्हटले, नको, प्लीज, आज नाही. रोहनने प्रेमळ स्वरात म्हटले, आज मला तुला बाहेर घेऊन जायचं आहे. हॉटेलमध्ये जेवू. चल, तयार हो. नेहाने हळुवारपणे हो म्हटले आणि तयार झाली. रोहन तिला एका चांगल्या आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. त्याने मेनू नेहाला दिलं आणि म्हटले, ऑर्डर तू कर. नेहाने आपल्याला आवडेल ते मागवले. त्यानंतर रोहन तिला सोनाराच्या दुकानात घेऊन गेला आणि म्हटले, काहीही आवडेल ते घे, मी तुला देईन. नेहाने हसतमुखाने म्हटले, मला फक्त बाळ हवं आहे. रोहनने तिचा हात धरत म्हटले, तुझं बाळही लवकरच येईल. त्या रात्री रोहनने नेहाच्या जवळ येण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही. हळूहळू तो तिला आपल्या जवळ ठेवू लागला आणि जेव्हा तो लॅपटॉपवर काम करत असे, तेव्हा नेहाला जवळ बसवून घेत असे. तिचं डोकं आपल्या खांद्यावर ठेवून देत असे. नेहाला आता त्याच्या स्पर्शाची हळूहळू सवय होऊ लागली होती, पण तरीही घाबरत होती. एका महिन्यानंतर नेहाची तब्येत अचानक बिघडली. तिला उलट्या होऊ लागल्या. रोहनची आई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी सांगितले की नेहा प्रेग्नेंट आहे. नेहा खूप खुश झाली. रोहनच्या आईने तिची काळजी तशीच घेतली, जशी पूजाची घेतली होती. नेहाने उत्सुकतेने रोहनला विचारले, आपलं बाळ कधी येईल? रोहनने हसत म्हटले, बेबी, इतक्या लवकर येत नाही, याला वेळ लागतो. नेहाने खोडसाळपणे विचारले, सांगा, माझं बाळ माझ्यासारखं होईल की तुमच्यासारखं? रोहनने म्हटले, तुझ्यासारखं होईल, खूप मासूम आणि गोड. जसजसा वेळ जात होता तसतशी नेहाचं पोट दिसू लागलं. तिच्या पायात सूज आणि दुखायला लागलं. रात्री दुखणं वाढलं की ती रडायची आणि रोहन तिचे पाय दाबायचा. तिचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू नेहाच्या मनातही रोहनबद्दल प्रेम जागृत होऊ लागलं. रोहन नेहमी तिची काळजी घेत होता. त्याला स्वतःच्या झोपेची पर्वा नव्हती. त्यांच्या खोलीत आता लहान बाळांचे फोटो लागलेले होते. 7व्या महिन्यात रोहनने बाळासाठी सर्व खरेदी करून घेतली. आई ज्या वस्तूवर हात ठेवायची ती तो लगेच विकत घेऊन यायचा. 9 महिने पूर्ण होईपर्यंत नेहाला पूर्णपणे जाणवले होते की बाळ फक्त रुग्णालयात जन्मत नाही, तर आईच्या मनात जन्मण्यापूर्वीच त्याच्या प्रत्येक हालचालीत ते उपस्थित असते. बाळ येण्यापूर्वीच नेहाने आपल्या बाळावर खोल प्रेम अनुभवले होते. तिला समजले होते की अपत्याची नेमत आणि आईच्या त्यागाचे खरे स्वरूप काय असते. जेवणही तिला ते खावे लागायचे ज्याची बाळाला इच्छा असायची. झोपेच्या भरातही नेहाला बाळाच्या हालचालीमुळे उठावे लागायचे. 9 महिने पूर्ण झाल्यावर जेव्हा प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या, तेव्हा नेहाला वाटले की आता तर ती मरून जाईल. रोहनही घाबरला. नेहाच्या वेदनेने भरलेल्या ओरड्या ऐकून त्याने लगेच आपल्या आईला खोलीत बोलावले. रोहनची आई आणि पूजा यांनी नेहाला आधार देऊन गाडीपर्यंत नेले. रोहनची आई मागच्या सीटवर बसली. गाडी चालू असताना रोहन वारंवार नेहाचा हात धरून म्हणत होता, काहीही होणार नाही, सर्व काही ठीक होईल. नेहा रडत रडत म्हणत होती, नाही, मी मरून जाईन. तुम्हाला माहीत नाही किती वेदना होत आहेत. मला वाटतंय आज माझे आयुष्य संपेल. रोहनची आई सतत तिला समजावत होती, बेटा, तुला काहीही होणार नाही. नेहा वारंवार रोहनचा हात घट्ट पकडून दाबून द्यायची. आपल्या वेदना सहन करण्यासाठी ती त्याचा हात घट्ट धरून होती. रोहन शांतपणे गाडी चालवत होता. एका हाताने स्टेअरिंग आणि दुसऱ्या हाताने नेहाचा हात.
रुग्णालयात पोहोचताच त्याने लगेच नेहाला व्हीलचेअरमध्ये बसवले आणि लेबर रूमकडे पाठवले. त्याच्या मनात नेहा आणि बाळ दोघांच्या सुरक्षिततेच्या प्रार्थना चालू होत्या. पण जेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसली, तेव्हा रोहनचे प्राणच निघाले. तो लगेच त्यांच्याकडे धावला आणि विचारले, माझी बायको आणि बाळ ठीक आहेत ना? डॉक्टर म्हणाले, हो, मुलगा झाला आहे आणि तो पूर्णपणे सुखरूप आहे. रोहनच्या श्वासाचा वेग वाढला. त्याने पुन्हा विचारले, नेहाला काय झाले? डॉक्टरांनी उत्तर दिले, ऑपरेशन दरम्यान ती तात्पुरती बेशुद्ध झाली होती. अजूनही शुद्धीवर आलेली नाही. तेव्हाच एक नर्स लहान बाळाला घेऊन आली आणि रोहनच्या मांडीत दिले. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आपल्या बाळाकडे प्रेमाने पाहत होता. नेहा अजून शुद्धीवर आलेली नव्हती आणि हे पाहून रोहन खूप व्यथित झाला. त्याने बाळाला आपल्या आईच्या मांडीत ठेवले आणि म्हणाला, कृपया आता तिला शुद्धीवर आणा. डॉक्टर म्हणाले, आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. आम्हाला भीती आहे की कदाचित ती कोमात जाऊ नये. संपूर्ण रात्र गेली आणि सकाळ झाली होती. बाळाला रोहनच्या आईने दूध पाजले. पूजाची वहिनी आणि रोहनचे वडीलही रुग्णालयात होते. सर्वांची चिंता फक्त नेहाच्या सुरक्षिततेची होती. नेहाला एका खोलीत हलवले होते. डॉक्टर म्हणाले, आम्हाला माहीत नाही की शुद्ध कधी येईल. रोहनचा धीर खचला. तो रडत रडत नेहाचा हात आपल्या दोन्ही हातात घेऊन म्हणाला, नेहा, कृपया डोळे उघड. पहा, देवाने किती गोड बाळ दिले आहे. अगदी तुझ्यासारखेच आहे. उठ ना रे. असं करत नाही ना. पहा, तुझा मुलगा तुला पाहण्यासाठी किती उत्सुक आहे. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बाळ रडत होते आणि रोहनच्या आईच्या मांडीतही ते शांत होत नव्हते. पण नेहा इतक्या खोल झोपेत होती की उठतच नव्हती. फक्त तिचे श्वास चालू होती. हळूहळू वेळ जात होता. रोहनचे आई वडील, पूजा आणि बाकी लोक घरी गेले होते. बाळ त्याच्या आईसोबत निघून गेले होते. पण रोहन अजूनही तिथेच बसला होता. एका आठवड्यात त्याची अवस्था फारच बिघडली होती. दाढी वाढली होती. डोळे सुजलेले होते. तो वारंवार नेहाजवळ बसत आणि तिला उठवायचा प्रयत्न करायचा. त्याला जाणवले की कालपर्यंत जी मुलगी त्याला त्रास देत होती ती आता त्याच्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट बनली होती. तिच्याशिवाय एकही क्षण चांगला जाणवत नव्हता. आता त्याचे बाळही त्याला सर्वात प्रिशियस वाटू लागले होते. पण 1 महिना असाच जात गेला. डॉक्टरही निराश झाले. त्यांनी सांगितले, आपल्याला वाटत नाही की ती भानावर येईल. जर तुम्ही परवानगी दिलीत तर आम्ही जीवन संपविणारे इंजेक्शन देऊ. रोहनने ठाम स्वरात म्हणाले, नाही. ती स्वतः श्वास घेत आहे, याचा अर्थ ती जिवंत आहे. मी माझ्या पत्नीच्या जीवनावर असा मोठा निर्णय घेणार नाही. माझा विश्वास आहे, मी माझ्या सर्व मेहनत आणि पैसा यावर खर्च करीन. मला खात्री आहे की ती भानावर येईल. बाळ त्याच्या आजीच्या मांडीवर होते. त्याला आजीच्या प्रेम आणि सांभाळण्यात आराम वाटत होता. 1 महिना, 2 महिने, नंतर 3 महिने गेले, पण नेहा अजूनही शुद्धीत नव्हती. कधी कधी रोहन आपल्या बाळासह येत आणि म्हणायचा, ही तुमची आई आहे, तिला मम्मा म्हण. त्याची एकच आशा होती की जेव्हा बाळ नेहाला मम्मा म्हणेल ती नक्कीच जागृत होईल. नेहाला बाळाशी फार खोल संबंध होता. गर्भधारणे दरम्यानही ती म्हणत असे, रोहन, माझे बाळ मला मम्मा तर म्हणेल ना. जेव्हा ती या जगात येईल तर सर्वात आधी माझं नाव घेईल ना. पण आता 4 महिने उलटले होते आणि नेहाला आपल्या बाळाशी भेटण्याची परवानगी नव्हती. जेव्हा रोहन बाळाला नेहाजवळ नेत असे, बाळ आपली आईची शर्ट खेचत असे आणि रडत असे. ही पहिलीच वेळ होती की बाळाच्या रडण्याचे आवाज ऐकून नेहाच्या हृदयाची धडधड वाढली. मशीनमध्ये तिच्या हृदयाचा ठोका वाढला आणि रोहनच्या मनात आशा जागी झाली. त्याने बाळाला अधिक रडवले. बाळ वारंवार नेहाची ड्रेस खेचत होता. बाळ रडत होता आणि रडत रडत कधी कधी मम्मा म्हणत होता. असे वाटत होते
की नेहाच्या डोळ्यांच्या पुतळ्यांमध्ये हालचाल होत होती. रोहनने तात्काळ नर्स आणि डॉक्टरांना बोलावले. नेहाच्या शरीरात हलकी हालचाल पाहून डॉक्टरांना थोडी आशा मिळाली. त्यांनी सांगितले, तुमचं बाळ त्याची आई शुद्धीवर आणू शकतं. त्याला रोज आणा आणि त्याच्या आईजवळ ठेवून झोपवा. जेव्हा ती तिच्या बाळाचा स्पर्श अनुभवेल आणि त्याचे रडण्याचे आवाज ऐकेल, ती नक्कीच जागृत होईल. आणि प्रत्यक्षात तसेच घडले. रोहन रोज बाळाला घेऊन येत असे आणि भुकेल्यावर नेहाजवळ झोपवत असे. जेव्हा बाळ रडत आणि मम्मा म्हणत असे, नेहाच्या शरीरात जणू जीवन आला असे. एकदा बाळ इतके जोरात रडले की नेहा एकदम उठून बसली. हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि रोहनने लगेच आपले रडत बाळ घेतले आणि मिठी मारली. ही घटना वरदानासारखी होती. सामान्यतः कोमामध्ये असलेले रुग्ण वर्षानुवर्षे बेहोश राहतात, पण नेहाचे तिच्या बाळावरील प्रेमाने तिला परत आणले. नेहाने बाळाला आपल्या मांडीवर घेतले आणि रडत रडत त्याला चुंबन देत होती. तिला असं वाटत होतं की जणू काही तिने काही तासांपूर्वीच डिलिव्हरी केली आहे. पण जेव्हा तिला कळाले की ती मागील 4 महिन्यांपासून अनकॉन्शियस होती, तिला विश्वासच बसत नव्हता. रोहन ते पाहत होता. काही दिवसातच नेहा बरी होऊन घरी आली. रोहन तिची काळजी अजूनही जास्त घेऊ लागला. तो तिला आपल्या जवळ घेऊन झोपायचा आणि घाबरत असे की कधी नेहा त्याला सोडून जाऊ नये. जेव्हा विहान 3 वर्षांचा झाला, नेहाने विचारले, रोहन, नाही का वाटत की विहानला कोणतेही भाऊ बहिणी असले पाहिजेत? रोहनने म्हटले, नाही, मी असं नाही इच्छित. नेहा आश्चर्यचकित झाली आणि विचारले, असं का? रोहनने सांगितले, माझा फार वाईट अनुभव होता. मला वाटत होतं की माझाही प्राण जाईल. एवढे सांगून त्याने नेहाला आपल्या छातीशी घट्ट धरून रडले, मी तुला हरवू इच्छित नाही. फक्त एकच बाळ पुरेसे आहे. पण नेहाने म्हणाले, जरुरी नाही की जे आधी झाले तसेच पुन्हा होईल. लग्नाला 7 वर्ष झाली आणि त्यांना 2 बाळ झाली. पण जेव्हा कधी रोहनला तो काळ आठवतो, तो नेहाला आपल्या बाहूंमध्ये घेतो. नेहा म्हणते, मला झोपू दे. का त्रास देत राहता? रोहन म्हणतो, झोप, जा, फक्त माझ्या जवळ राहा. जेव्हा तू दूर असते, माझे प्राण जाऊ लागतात. नेहा म्हणते, रोहन, तुम्ही कधी कधी अगदी बाळांसारखे वागता. विहान आता 5 वर्षांचा झाला होता. जेव्हा तो आपल्या वडिलांच्या हातात आईचा हात पाहतो, तो हात हटवून आपल्याच हातात घेतो आणि म्हणतो, ही माझी मम्मा आहे. पापा, तुम्ही हिला हात लावू नका. रागवलेल्या विहानने रोहनकडे घुरून म्हणतो, उशिरा येऊन हक्क दाखवतोस. सांगू का? पण जेव्हा आरव जन्माला आला, त्याने विहानची जागा घेतली. आता विहान रोहनसोबत झोपायचा, पण दोन्ही बाळे झोपल्यावर रोहन बाळांना एका बाजूला झोपवून नेहाला आपल्या जवळ घेत डोळे मिटून झोपायचा. कधी कधी नेहा त्रासलेली वाटायची, पण रोहनच्या प्रेम भरल्या मनमानीसमोर ती नेहमीच स्वतःला लहान बाळासारखी असहाय्य जाणवायची. त्याच्या प्रेमासमोर ती मान्य करत असे. आपल्या आनंद आणि आरामाचाही तिला विसर पडायचा. कदाचित प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या प्रेमासमोर तसेच अनुभवते आणि हाच नाजूक पण गहन प्रेम आणि समजूतदारीचा अनुभव आहे, जो 2 हृदयांना जोडून कुटुंबाला कधीही न तोडता टिकवतो. मित्रांनो, या कथेतून हे शिकायला मिळते की खरे प्रेम केवळ नात्यात नाही तर कुटुंबात, बाळांमध्ये आणि प्रत्येक कठीण प्रसंगी धैर्य व विश्वास ठेवण्यात आहे. हाच खरी ताकद आहे जी जीवन सुंदर बनवते. मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून शकली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि खाली कमेंट करून आपली मते नक्की सांगा. अशा रोमांचक आणि भावनिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर पुन्हा नवीन कथेसह भेटू. धन्यवाद.